नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसानंतर म्हणजे जवळजवळ 2-3 आठवडे होऊन गेले आपण फिशिंगसाठी निघालोच नाही. तर आज आहे मित्रांनो, मी निघालो आहे शेतावरतीच फिशिंगसाठी. तर मित्रांनो, आपण जरा खाली जाऊया आपल्या शेताकडे आणि आपल्या ज्या शेताच्या मध्ये मित्रांनो वळाला डुबकी आहेत ना छोट्या छोट्या, त्याच्यामध्ये आपण जाळ टाकून मासे पकडणार आहोत. तर बघूया मित्रांनो आजची आपली फिशिंग कशी होते. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा. त्याच्या मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असाल किंवा सबस्क्राईब केला असाल तर सबस्क्राईब करू सुद्धा अजिबात नाही. चला मित्रांनो, आपण आज या वळाला जाळ टाकणार आहोत. आणि मित्रांनो, आपण काही खाली नाही टाकणार, म्हणजे या डुक्क्यामध्ये नाही त्या जाळ आपल्याला टाकायचं तिथं. आणि आपण आहे ना हे बघा शेताच्या मध्ये जे पाणी साठलेलं पाणी ना वरच्या बाजूला बघा, तिथे गेल्यावर तर मित्रांनो लागलं या ठिकाणी इकडे आपण जाळ टाकणार आहोत. मित्रांनो मी घातला का बघितलं मित्रांनो, किती मोठ्या साईजमध्ये इथे मासे होते. आत्ता आहे मित्रांनो, आपण हे बघा मासे पण भरपूर वाटतात शेतामध्ये. तरी आपण इथं काय टाकणार ना, आपण त्या वरच्या बाजूला जरा जाळ टाकू आणि बघू मित्रांनो किती भेटतात. आणि असेच करत मित्रांनो आपण आपले 2-4 डुबके आहेत ना तेवढ्या मित्रांनो आपण चाळून घेऊ. माशाचा मित्रांनो भरपूर वाटतात. मित्रांनो छोटी साईज आहे. मित्रांनो आपल्या शेतामध्ये ना पाणी भरपूर आहे बघा. तर मासे पण मित्रांनो बऱ्यापैकी दिसतात त्या मोठ्या मोठ्या साईजचे. तो काय की मळ्यात ते माहीत नाही, पण मासे आहेत. तर आपण आहे मित्रांनो खाली तर नाही जाळ टाकणार, आपण टाकूया या ठिकाणी बघा. वरती छोटासा डुबका आहे ना याच्यामध्ये टाकूया आणि बघू आपल्याला किती मासे इथं टाकतात ते. तर चला मित्रांनो बघू, आपण ट्राय करून बघू किती भेटतात तिथं. नाही तर मित्रांनो आपण 2-4 वरती अजून डुबके आहेत त्याच्यामध्ये पण जाळ टाकूया. मित्रांनो काढकलाय खावले छोटे छोटी साईज मध्ये मित्रांनो. ताण पडतोय तर इथं पण बरं मित्रांनो बऱ्यापैकी साईज आहे. अडकली एक. कसं अडकलाय नाही.
अजून एक आहे. आता मित्रांनो हेच सगळे सध्या आपल्या तरी हेच मासे भेटतील असं वाटतंय. मळ्याचं मासे मित्रांनो अजून तरी नाही अडकलेलं वाटत कुठं. जी खवले ना ही साईज आहे. इथे एक ते पण मित्रांनो खवलीच आहे. चला मित्रांनो बोनी तर बरी झाली सुरुवात. कुठं तर ठेवतो 4 आहेत. मित्रांनो सुरुवात तर बरी झाली. अजून 1-2 आरा आपल्याला काढायचा बाकी आहे. इथं पण दिसते एक. मित्रांनो सुरुवात तर आपली चांगली झाली. कारण आपण जाळ टाकला मित्रांनो. हे बघा मागं एवढे मासे मिळाले. कारण शेतामध्ये मित्रांनो तरी भरपूर आपल्याला पहिल्या जाळ्याला भरपूर मासे मिळाले. तर अजून आहे ना मित्रांनो आपल्याला यावरती बघा इथं 2-4 कुंड आहेत अजून. तर त्या ठिकाणी आपण जाळ टाकणार आहोत. तर मित्रांनो आपल्याला पहिल्याच ठिकाणी एवढे मासे मिळाले. तर त्या ठिकाणी मित्रांनो अजून थोडेफार भेटतील. म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी मासे मिळतील असं वाटतं. तर बघूया मित्रांनो आता आपण आलो आहे. तर हे जाळं आता इथून काढून घेऊ आणि पुढच्या वरच्या शेतामध्ये जाऊया. आणि असंच करून तर आपण 2-4 आहे ना ते पूर्ण करून घेऊ. बघू मित्रांनो शेवटी आपल्याला एकूण किती मासे सापडतात ते तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे. तर मित्रांनो आता आपण आलो 2 ठिकाणी जाळ टाकून झाला आहे. आणि 3ऱ्या ठिकाणी मित्रांनो आपण जाळ टाकलं त्या ठिकाणी. आणि अजून आहे मित्रांनो हे अजून एक वरच्या बाजूला आहे. तर अजून एका ठिकाणी आपण पुन्हा टाकू. म्हणजे तिकडे तर आता मित्रांनो इथं जाळ टाकलं. तर बघू आता आपल्याला या जागेवर किती मासे अडकतात या ठिकाणी त्याला मासे भेटायला. कारण काय ना चला मित्रांनो बघूया जरा इथं तर बऱ्यापैकी मासे अडकायला पाहिजे. सुरुवात तर झालं. इथं मित्रांनो एक टोका अडकला आहे. साईज काय एवढी मोठी नाही आहे. इथे मित्रांनो सुरुवात बरी झाली. तर अजून बघू किती आहेत किती नाही ते. आपण आहे मित्रांनो थोडासा या भात लागवडीमध्ये जाळ टाकून ठेवलं आहे. पण अडकलं.
पण नाही मित्रांनो, जिरोचं जाळ आलं आणि त्याच्यामुळे साईज काय आपल्याला मोठी साईज भेटणार नाही. जेमतेम याच्यापेक्षा थोडी मोठी भेटेल, नाहीतर मित्रांनो साईज आपण जाणार आहे. तर इथे बरोबर इथं 2 आहेत. इथे मित्रांनो बऱ्यापैकी लागले. आपल्या 2 नंबर जाळ टाकलं होतं प्रमाणात. मित्रांनो आपलं जाळं काढून झालं आहे. मी बघा पाऊस चालू झाला आहे. तर बघू मित्रांनो पाऊस किती पडतो ते. आणि मित्रांनो जर पाऊस जास्त झाला ना तर आपण घरी जाऊया, कारण काय आहे ना आपल्या वळाला लगेच पाणी येते भरपूर, तर आपल्याला जाळं टाकता येणार नाही. तर आपण मित्रांनो बऱ्यापैकी मासे आहेत का मिळाले आपल्या तिसऱ्या जागेवर. तर मित्रांनो अर्धा 1 तास वाट बघू, पाऊस थांबला तर पुन्हा जाळं टाकू, नाही तर घरी जाऊया. पाऊस थांबला आहे. जवळजवळ अर्धा तास होऊन गेला, पाऊस पडत होता. तर आता तो थांबला आहे. तर आता आहे ना मित्रांनो वळाला पाणी भरपूर यायला लागलं, म्हणजे वाढायला सुरुवात झाली. तर मित्रांनो हे पण पाणी यायला सुरुवात झाली. तर आता आपण नाही ना घरी जाऊया, कारण आता आपल्याला जाळ नाही टाकताना वळाला पाणी भरपूर आलं तर मित्रांनो आपल्या जाळं पण नीट राहणार नाही आणि मासे पण मित्रांनो भेटणार नाही. तर निघूया आता घरी. आणि बघा मित्रांनो आज आपल्याला हे बघा एवढे मासे मिळाले, म्हणजे बऱ्यापैकी मासे आहेत मित्रांनो, भाजी तरी आहे. हे बघा मित्रांनो तिकडनं पाणी यायला सुरुवात झाली, म्हणजे पाणी वाढतं अजून वळाला. तर आता आपल्याला काही जाळं तर नाही टाकायचं. तर मित्रांनो आपण आज 2-3 वेळा जाळ टाकून एवढे मासे पकडला. भाजीपुरते मित्रांनो मासे आपल्याला मिळाले, भरपूर झाले.